नमस्कार. मंजिरी नृत्य कला मंदिरातर्फे मी मंजिरियन सुनीला पोद्दार आपणा सर्व गुरुवर्य मार्गदर्शकांचा, गुरुजनांचं आणि समस्त रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मंजिरी नृत्य कला मंदिर प्रस्तुत मंजिरियन्स आयोजित नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या अभिनव उपक्रमात. आपण सर्वच जण हे नक्कीच मान्य करू की कथक अंतर्बाह्य बदलत असतानाही त्यातलं कथेचं अंग आजही कायम राहिलं आहे. मुख्य म्हणजे काळ कोणताही असो, कथक नृत्याने अभिव्यक्तीसाठी कायम आधार घेतला तो त्या काळातील उत्तमोत्तम साहित्याचा. कथकचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या अशाच एका संत साहित्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. जाणून घेऊया कथक नृत्य सादरीकरणातील संत साहित्याविषयी, ज्यामध्ये आज आपण स्पर्श करूया संत मीराबाई यांच्या साहित्याला. नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या उपक्रमाचं संपूर्ण श्रेय मंजिरी नृत्य कला मंदिराच्या संस्थापिका संगीताचार्य आदरणीय वैशालीताई दुधे यांना देतच मी मंजिरियन प्रियाला विनंती करते की तिने वैशालीताई आणि आजचे आपले विशेष मार्गदर्शक यांचा परिचय करून द्यावा. मी सूत्र सोपवते मंजिरियन प्रियाकडे. प्रिया. धन्यवाद सुनीला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांना मंजिरियन्स तर्फे सादर प्रणाम. नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या उपक्रमाची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळते त्या संगीताचार्य नृत्यालंकार गुरुवर्या सौ वैशालीताई दुधे यांचा परिचय करून देते. डोंबिवली शहरातील प्रथम कथक प्रशिक्षण संस्था मंजिरी नृत्यकला मंदिराच्या संस्थापिका असलेल्या प्रतिथयश कथक नृत्यांगना वैशालीताई या आदरणीय डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्या आहेत. त्यांनी नृत्य विशारद आणि नृत्यालंकार पदव्या प्रथम श्रेणीत, तर कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून नृत्य विषयात रजक पदकासहित MA अशा पदव्या प्राप्त केल्या आहेत. वैशालीताईंनी आपल्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कथक नृत्य शैलीमधील बोल रचनांमध्ये तिहाईचे महत्व आणि वैविध्य या विषयात प्रबंध लिहून संगीताचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. वैशालीताईंची अनेक नृत्य विषयक पुस्तके CD प्रसिद्ध असून विविध कार्यशाळांमधून व्याख्यानांमधून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना त्या सतत मार्गदर्शन करीत असतात. एक नृत्यांगना असल्यामुळे नृत्यातील आहार्य अभिनयाचे महत्व जाणून कंचन ड्रेसवालाची स्थापना तसेच अथक कथक या त्रैमासिक नृत्य संध्येचे आयोजन आदींमधून या गुरु तसेच लेखिका असे बहुआयामी व्यक्तिमत्व साकारणाऱ्या वैशालीताईंचा आशीर्वाद घेत आपण आपल्या पुढील पॅनलिस्ट कडे वळूया. आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत कथक नृत्यालंकार गुरुवर्या सौ ज्योतिताई शिधे. कथक नृत्यात मास्टर्स करत असताना आउटस्टँडिंग परफॉर्मर म्हणून नावाजलेल्या ज्योतिताई शिधे या नृत्य गुरु डॉक्टर मंजिरी देव तसेच पंडिता मनीषा साठे यांच्या शिष्या असून डोंबिवलीतील विशाखा नृत्यालय ह्या आपल्या संस्थेमार्फत गेली 28 वर्षे कथक प्रशिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. हजारो विद्यार्थी ज्योतिताईंच्या मार्गदर्शनाखाली कथक नृत्य शिकले आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांचे कथकचे भारतात आणि भारताबाहेर सुद्धा स्वतःचे नृत्यालय आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळासाठी परीक्षक, पेपर सेटर तसेच मंडळाच्या पाठ्यपुस्तकासाठी सहलेखिका असून पुणे येथील भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या पॅनल गुरु आहेत. ज्योतिताई एक उत्तम नर्तिका आहेतच, तसेच अनेक नृत्यनाटिकांवर त्यांनी विशेष नृत्य संरचना केली आहे. त्यांपैकी काही रामकृष्ण परमहंस जीवनसार, भाववेडी मीरा, एरी माई, गंगा. 2010 मध्ये ज्योतिताई यांना आदर्श डोंबिवलीकर या पुरस्काराने सन्मानित केले. चतुरंग प्रतिष्ठान भारतीय संगीत सभा मार्फत कौतुक केले गेले. 2019 मध्ये IIGFC बँकॉक स्पर्धेत कथक नृत्यात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या सर्व गुण संपन्न अशा ज्योतिताईंचे मी मनापासून स्वागत करते. आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत कथक नृत्यालंकार गुरुवर्या डॉक्टर टीनाताई तांबे. नालंदा नृत्य संशोधन केंद्रातर्फे नालंदा नृत्य निपुण पुरस्कार, नुपूर कलारत्न पुरस्कार, पंडित कार्तिकराम कलानिधी पुरस्कार आणि सूरसिंगार संसद मुंबई तर्फे शृंगारमणी पुरस्कार अशा अनेक मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर टीना तांबे
ह्या आजच्या काळातील एक उत्कृष्ट नृत्यांगणापैकी एक आहेत. देवी अहिल्या विद्यापीठ इंदौर मधून प्रथम क्रमांकासह शास्त्रीय नृत्यामध्ये MA, तर विक्रम विद्यापीठ उज्जैन येथून डान्स एलिमेंट्स इन द पोएट्री ऑफ मीरा इन कंटेक्स्ट ऑफ कथ्थक या विषयावरील संशोधनासाठी PhD प्राप्त केली आहे. त्या दूरदर्शनच्या A श्रेणीच्या आणि शासकीय संस्कृती विभागाकडून कथ्थकच्या प्रगत अभ्यासासाठी शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्या कलाकार आहेत. आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील भारतीय शास्त्रीय एकल नृत्य प्रकारातील इंदोर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत त्या राष्ट्रीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आहेत. तज्ञ आणि कुशल गुरु श्रीमती रंजनाताई ठाकूर, डॉक्टर सुचित्राताई हरमळकर आणि श्रीमती उमाताई डोगराजी द्वारा प्रशिक्षित टीनाताईंनी भारत तसेच भारताबाहेर अनेक नामांकित नृत्य महोत्सवात विस्तृत कामगिरी केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ प्रकाशित कथ्थकशास्त्र दर्शन भाग 2 या पुस्तकाच्या त्या सहलेखिका, निनाद शास्त्रीय संगीत समितीच्या संस्थापिका सचिव, निनाद सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मुंबई येथील कला दिग्दर्शक, ज्येष्ठ नामांकित नृत्य गुरूंसाठी कार्यशाळांचे आयोजन, उद्योन्मुख कलाकारांसाठी एक दर्जेदार व्यासपीठ तयार करण्यासाठी 2010 पासून त्या निनाद कॉन्सर्ट सिरीज मैफिलीचे आयोजन करीत आहेत. कथ्थक नृत्य प्रस्तुतीच्या बरोबरीनेच टीनाताईंनी आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरील असंख्य कार्यक्रमांमध्ये आपली कला प्रस्तुती केली आहे. अशा या सर्व गुणसंपन्न गुरुवर्या आज आपल्याला लाभल्या हे आपले भाग्यच. सर्व मान्यवरांना मी इथे त्यांचं स्वागत करत आहे. यापुढील कार्यक्रमाची सूत्र मी मंजिरियन सुनीलाकडे सोपवते. धन्यवाद मंजिरियन प्रिया. मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आता तत्परतेने वळणार आहोत आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे, कथक नृत्य सादरीकरणातील संत साहित्य भाग 1 संत मीराबाई. हा विषय जितका भक्तिपूर्ण आहे तितकीच त्याची सुरुवातही आज भक्तिपूर्ण करावी असं मनात होतं. म्हणूनच आजच्या आपल्या पॅनलिस्ट माननीय टीनाताई यांनी सादर केलेली एक स्तुती, जिच्याने आज आपण ह्या कार्यक्रमाची सुरम्य सुरुवात करूया. मी मंजिरियन श्रद्धाला विनंती करते की त्यांनी ती क्लिप दाखवावी. अत्यंत सुंदर अशी सुरुवात, भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या प्रश्नावलींकडे. टीनाताई, मला तुमच्याकडे यायला आवडेल, कारण आपण आत्ताच परिचयात मध्ये पाहिलं की मीराबाई हा तुमचा संशोधनाचा अत्यंत जवळचा विषय होता. तर मला मीराबाईंचा जीवन प्रवास किंवा चरित्र म्हणजे एक सर्वसामान्य मनुष्य ते एक संतपद अशा आलेखात कसा मांडता येईल, टीनाताई? सर्वात आधी सगळ्यांना माझा नमस्कार आणि मंजरी नृत्य कला केंद्र ह्यांना खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित करण्यासाठी. आणि दिस इज द सेकंड टाइम आय एम कमिंग अँड आय एम व्हेरी हॅपी टू हॅव यू ऑल अगेन विथ मी. मीराबाईंचा जन्म राजघराण्यात झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या जन्मतिथीला घेऊन इतिहासकारांमध्ये आणि
साहित्यकारांमध्ये मतभिन्नता आहे. म्हणजे अगदी संवत 1504 पासून 1561 पर्यंत असं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी त्यांची जन्मतिथी, इयर ऑफ द बर्थ दिलेलं आहे. त्यामुळे असं आपण प्रामाणिकपणे अगदी सांगू शकत नाही, पण एक जास्त करून जे काय लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे ते 1555 संवत आहे, म्हणजे 1498 AD. आणि त्यांच्या जन्मस्थान ह्याला घेऊन पण साहित्यकारांमध्ये मतभिन्नता आहे. कोणी म्हणतं कुडकी, कोणी म्हणतं बाजोली, कोणी म्हणतं चोकडी, असे वेगवेगळे गाव. पण सगळ्यांनी कुडकी ह्याला मोस्टली ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण तरी काही पुस्तकांमध्ये माझ्या असं वाचण्यात आलं की बाजोलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि कुडकी मध्ये त्यांचं बालपण गेलं. कारण कुडकीचं जे गड आहे, जे महल आहे, ते त्यांच्या जन्मानंतर बनलं आणि बाजोलीमध्ये त्यांचा जन्म उत्सव साजरा केला गेला होता, असं जनश्रुतीतून आपल्याला माहिती पडतं. सो आपण असं म्हणू शकतो की बाजोलीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि मग कुडकीमध्ये त्यांचं बालपण गेलं, कारण ते मुस्लिम इन्व्हेडर्स शी जरा सेफ जागा होती म्हणून तिथे त्यांनी तो गड उभारला होता. बाजोली ही जागा दिल्ली जोधपूर रेल मार्गावर अजूनही डेगाना जंक्शनहून 6 मील दूर आहे आणि तिथे अजूनही त्यांचे जुने महाल आणि खंडहर आहेत. म्हणजे तेवढे मेंटेन नाहीये, पण आपल्याला प्रमाण म्हणून ते मिळतात आणि कुडकीमध्ये सुद्धा आहे. तर त्यांचं बालपण हे कुडकीमध्ये गेलं. कृष्ण भक्तीचा जो बीज आहे तो लहानपणापासूनच अंकुरित झालेला होता, कारण त्यांची आई ही कृष्ण उपासिका होती आणि त्यांचे दादाजी म्हणजे राव दुधाजी हे वैष्णव भक्त होते आणि जोधपूरची स्थापना करणारे जोधाजी ह्यांचे वंशज होते. म्हणजे ह्यांचा मुलगा दुधाजी ते मीरेचे आजोबा होते आणि ते वैष्णव भक्त असल्यामुळे त्यांच्या घरी सतत साधू सत्संग, भजन कीर्तन, कृष्णाची पूजा उपासना अशी होत असे. आणि त्यांची आई पण कृष्ण उपासिका असल्यामुळे लहानपणापासून त्यांना कृष्ण दिला किंवा कृष्णाबद्दलच्या स्टोरीज त्या सांगत असे. तर आपण म्हणू की लहानपणापासूनच तो बीज अंकुरित झाला होता. पण खूप लहान वयात मीरेच्या आईचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तिच्या आजोबांनी त्यांना परत मेडता, म्हणजे जी त्यांची मेन प्रॉव्हिन्स होती, मेडता प्रॉव्हिन्स, तिथे ते घेऊन आले आणि तिथे खूप सत्संग आणि भजन कीर्तन वगैरे होत असे. तर पुढे कृष्ण भक्तीकडे ती कशी वळली ह्याच्यासाठी 2 गोष्टी फार प्रसिद्ध आहे. बऱ्याचशा लोकांनी ऐकलेल्या असतील की एका सत्संगात त्यांच्या घरी एक साधू आले होते आणि त्यांच्याकडे एक कृष्णाची मूर्ती होती आणि ती मूर्ती पाहून मीराला ती इतकी आवडली की तिने हट्ट धरला की मला ही मूर्ती हवीच आहे. आणि ते साधू काही ती मूर्ती देत नव्हते. तर तिने खाणं पिणं सोडलं आणि हट्ट धरला की ती मूर्ती मला पाहिजेच. आणि ते साधू जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना असा साक्षात्कार झाला की तुझं इथे येण्याचा हेतूच हा होता की ही मूर्ती तू मीरेकडे दे. तर त्यांनी परत येऊन ती मूर्ती मीरेला दिली आणि मग त्या दिवशीपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ती मूर्ती त्यांच्या बरोबर होती, असं ही एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. आणि दुसरी म्हणजे लहान असताना एक त्यांच्या घराच्या बाहेरून लग्नाची वरात जात होती आणि तिने विचारलं की माँ ये क्या है और ये कौन है, तर आईनी सांगितलं की ये दुल्हा है और ये बारात जा रही है. तर तिने विचारलं मेरा दुल्हा कौन है, आणि मग आईने त्या मूर्तीकडे इशारा करून सांगितलं की ये तुम्हारा दुल्हा है. तर अशा 2 गोष्टी ह्या पण आहे ज्याच्यामुळे ती कृष्ण भक्ती कडे वळली असावी. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे 10 ते 12 वर्षाच्या काळात असं झालं की तिला आणि तिच्या कृष्ण भक्तीला समजणारे असे लोक हळूहळू मृत्यू पावले, तिच्या लाईफ मधून गेले. त्याच्यामुळे त्याचा फार विरक्तिकारक प्रभाव तिच्या मनावर पडला. तर त्याची सिक्वेन्स अशी आहे की खूप लहान असताना तिची आई गेली, मग ती आपल्या आजोबांकडे राहू लागली, तेव्हा काही वर्षांनी तिचे आजोबाही गेले.
त्याच्यानंतर वीरमदेव जे आजोबांचे मोठा मुलगा होता ते गादीवर बसले आणि त्यांनी मीरेचं लग्न राणा सांगाच्या मुलाशी भोजराज यांच्याशी लावून दिलं. आणि मग ती लग्न करून मेवाडला गेली. म्हणजे मेडता आणि मेवाड हे राठोर वंशचेच ब्रँचेस आहेत. तर ती मेवाडला जेव्हा गेली तर भोजराज हे खूप सहृदय होते आणि मीरेची जी कृष्ण भक्ती आहे त्याला सन्मानाच्या दृष्टीने बघायचे. तर तिथे मीरेला कुठे वाटलं की चला आपलं एक लौकिक आणि पारलौकिक जीवनाचं सामंजस्य इथे बनेल. पण लग्नाच्या 4-5 वर्षांनीच भोजराजांचाही मृत्यू झाला. आणि मग तो जो एक तिला बॅलन्स दिसत होता तो गेला. आणि त्याच्यानंतर तिचे जे सासरे होते म्हणजे राणा सांगा, कनवाहा युद्ध झाला होता. त्याच्यामध्ये मीरेचे वडील राणा सांगाकडून लढले आणि ते पण वीरगतीला प्राप्त झाले. त्याच्यानंतर तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राणा सांगा यांनी मीरेचं खूप लक्ष ठेवलं. ते सुद्धा तिच्या कृष्ण भक्तीच्या विरोधात नव्हते आणि तिला खूप सपोर्ट करत होते. तर ती छान राहत होती आणि कृष्ण भक्तीमध्ये लीन होती. पण मग राणा सांगा सुद्धा 1584 साली ते पण वीरगतीला प्राप्त झाले आणि मग मीरा खूप एकटी पडली. तर हा जो सिक्वेन्स राहिला की आधी आई गेली, मग आजोबा गेले, मग वडील गेले, नवरा गेला आणि सासरे, म्हणजे हे जे सगळे लोक तिच्या कृष्ण भक्तीला समजून घेणारे होते हे सगळे तिच्या जीवनातून गेले. तर त्याचा फार मोठा धक्का आणि फार विरक्तिकारक प्रभाव तिच्या मनावर पडला आणि म्हणून मग त्या लौकिक जीवनातनं तिचं लक्ष पूर्णपणे काढून तिने देवामध्ये किंवा कृष्ण भक्तीमध्ये लावलं. पण त्याच्यानंतर म्हणजे राणा सांगा गेल्यानंतर काही काळ त्यांचा एक मुलगा विक्रमादित्य नाही रतन सिंग जो धनबाईचा मुलगा होता, तो जोपर्यंत गादीवर होता तोपर्यंत सगळं ठीक चालू होतं. म्हणजे मीरेला तो विरोध करायचा नाही आणि सपोर्टही करायचा नाही, पण चालू होतं. पण मग त्याची हत्या झाली रतन सिंगची आणि मग त्यांच्या दुसऱ्या बायकोचा म्हणजे राणा सांगाच्या दुसऱ्या बायकोचा कर्मवतीचा मुलगा विक्रमादित्य हा जेव्हा गादीवर बसला तो एक फारच अयोग्य शासक होता आणि तो मीराचा विरोधी होता. त्यांनी त्याच्या आई कर्मवती आणि त्याची बहीण उंदा जी हिची नणंद होती, ह्या तिघांनी मिळून मीराच्या कृष्ण भक्तीचा फार विरोध केला. तर आपण मीराच्या पदांमध्ये जे उल्लेख वाचतो, राणा विशरो प्याला भेजा किंवा साप पिटारा राणा भेजा, ते सगळे ह्या राणाबद्दल विक्रमादित्य बद्दलचे उल्लेख आहेत. आणि सासू म्हणजे कर्मवती आणि उंदा तिची नणंद. तर ह्या तिघांनी तिला खूप त्रास दिला. आणि इथे पण जनश्रुतीमध्ये 2 गोष्टी फार प्रसिद्ध आहेत ज्या मोस्टली सगळ्यांना माहिती असतील की तिच्याकडे सर्प हा पाठवला फुलांच्या टोकरीमध्ये आणि जेव्हा तो तिने घेतला तेव्हा तो शाळीग्राम जो कृष्णाचा एक रूप मानला जातो त्याच्यात ते कन्वर्ट झालेलं होतं आणि तिला विष दिलं मारण्यासाठी, पण ते विष पिऊन पण ती मेली नाही. ह्या 2 गोष्टी पण फार प्रसिद्ध झाल्या. पण ह्याच्यामुळे काय झालं की मीराची ख्याती खूप वाढली. म्हणजे ती विष पिऊन सुद्धा मेली नाही म्हणजे तिची कृष्ण भक्ती किती प्रगाढ आहे ह्याच्यावर लोकांचा विश्वास बसला आणि लोक तिला देवी स्वरूप मानायला लागले, तिच्या दर्शनाला येऊ लागले. आणि विक्रमादित्यचं नाव फार खराब झालं कारण त्यांनी मीरेला मारायचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट जेव्हा मीरेच्या माहेरच्या लोकांना कळली तेव्हा त्यांनी तिला परत माहेरी बोलवून घेतलं. पण तिथेही राजनैतिक आणि सामाजिक परिस्थिती फार स्टेबल नव्हती. जोधपूर आणि मेडतामध्ये सतत भांडणं चालायची आणि मग ते मेडता ह्यांच्या हातातून गेलं आणि पूर्ण त्यांच्या परिवाराला म्हणजे वीरमदेव जे हिचे ताऊ होते ह्यांच्या पूर्ण परिवाराला मालवा, गुजरात, अजमेर अशा ठिकाणी शरण घ्यावी लागली आणि शत्रू तिथे त्यांना त्रास देत होते म्हणून खूप भटकावं लागलं. आता ह्याचा सगळ्यांचा परिणाम मीरेच्या आध्यात्मिक दिनचर्यावर झाला. पूजा पाठ, सत्संग सगळं बंद झालं कारण लाईफच सिक्युअर्ड नव्हती. मग तिथे तिने असा कठोर निर्णय घेतला की हे सगळं आता मी करणार नाही आणि मी आता हे लौकिक जीवन सोडून मी निघून जाणार. आणि ती तिच्या सखी ललिताला घेऊन कृष्ण भक्तांच्या एका टोळी बरोबर
वृंदावनाला निघून गेली. आणि ही ललिता जी आहे तिचा मला उल्लेख विशेष करायचा आहे, की असं म्हटलं जातं की मीरानी जितके पद लिहिले म्हटले ते तिनेच लिहिले आहे. म्हणजे ती डाकोरजी मध्ये जी ओरिजिनल मॅन्युस्क्रिप्ट आहे मीरा पदावलीची ती ललिताने लिहिलेली आणि लिपिबद्ध केलेली आहे आणि ती शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होती. तर अशा आपल्या त्या मैत्रिणीला घेऊन त्या कृष्ण भक्तांच्या टोळी बरोबर वृंदावनाला निघून गेल्या. वृंदावन ही जागा त्यांना इतकी आवडली, तिथे कृष्ण प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष रूपात प्रत्येक गल्लीत कृष्ण होते, प्रत्येक जागेवर कृष्ण होते, प्रत्येक घरात त्यांचं पूजन अर्चन भजन कीर्तन त्यांच्या लीला ची कथा सांगणं वगैरे चालू असायचं. तर ही जागा त्यांना मीरेला खूपच आवडली आणि इथे येऊन त्यांना चैतन्य संप्रदाय वल्लभ संप्रदाय चे जे मेन भक्त होते त्यांचे जे मेन शिष्य होते त्यांच्या सानिध्यात तिला राहायला मिळालं, त्यांचे सत्संग तिला मिळाले आणि त्याच्यामुळे मीरेच्या पदरचनामध्ये पण फार मोठा बदल घडला. म्हणजे आतापर्यंत जे फक्त विरह किंवा विरक्तिकारक पद होते त्याच्यामध्ये विनय लीला रस प्रधान आध्यात्मिक प्रेम प्रधान अशा रचना ती करू लागली. म्हणजे आपण असं म्हणावं की एक नवीन अभिनव मीराचा जन्म वृंदावनात येऊन झाला आणि ती पूर्णपणे कृष्ण भक्ती स्वच्छंद रूपात करू शकली. म्हणजे जे की राजस्थानमध्ये असताना पर्दा प्रथा सती प्रथा असे स्त्रियांसाठी फार कठोर नियम होते आणि त्याच्याशी लढून तिला ते सगळी भक्ती करावी लागत होती. म्हणजे तो खूपच कठीण ती वाट होती. तेच वृंदावनात येऊन सगळं फार स्वच्छंद आणि इझी झालं आणि तसे लोक तिला तिथे भेटले. हे सगळं झाल्यानंतर सन 1600 मध्ये ती द्वारिकेला आली आणि द्वारिकेचं जे रणछोडजीचं मंदिर आहे तिथे कृष्णाच्या मूर्ती समोर ती भजन गात असे, हातात एकतारा आणि करताल घेऊन आणि ती नाचत असे आणि ते सगळं करताना त्यांचा जो दिव्य भव्य रूप दिसायचा म्हणजे लोकांना अक्षरशः तिच्यामध्ये देवी दर्शन व्हायचे त्या ठिकाणी. तर अशी तिची प्रसिद्धी आणि कीर्ती खूप लांब लांबपर्यंत पसरली आणि खूप लांबून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले आणि चैतन्य संप्रदायाचे आणि वल्लभ संप्रदायाचे मला आता नाव त्यांचं आठवत नाहीये जीव गोस्वामी आणि रूप गोस्वामी ते खूप मानलेले संत होते. ते सुद्धा त्यांच्या दर्शनाला आले. अकबर आणि तानसेन हे सुद्धा मीरेच्या दर्शनाला आले. इतकी तिची ख्याती पसरली आणि बाय द टाइम हे सगळं होत होतं तेव्हा तिच्या माहेरी आणि सासरी राजनैतिक स्थिती थोडी सुधारली आणि एका ठिकाणी जयमल तिच्या ताऊजीचा मुलगा ज्याच्या बरोबर हिचं लहानपण गेलं होतं आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सासरी उदयसिंग असे दोघं जण गादीवर बसले आणि त्या दोघांनाही या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला की मीरा आपल्याकडे असताना आपण तिला सुख देऊ शकलो नाही आणि तिची ही बाजू आपण बघू शकलो नाही. तर त्यांनी मग पुरोहित पाठवले मीरेला परत बोलवायला आणि ते पुरोहित जेव्हा द्वारिकेला पोचले आणि ते अडून बसले की आम्ही तुला घेऊनच जाऊ आणि मीरेला काही जायचं नव्हतं. तर त्यांनी अन्नजल त्याग केलं की आम्ही तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही. मग तिने त्यांना म्हटलं की मी कृष्णाची अनुमती घेऊन येते आणि मग मी चलते आणि मग त्या मंदिरात जी ती गेली तर ती परत आलीच नाही असं जनश्रुतीतून आपल्याला कळतं. ह्याचे प्रमाण आपण असं म्हणू शकत नाही की कुठे लिहिलेलं वगैरे आहे, पण मग असं म्हणतात की फक्त तिचं जो वस्त्र होतं ते त्या मूर्तीजवळ मिळालं आणि ती मूर्ती अजूनही डाकोरजीला आहे आणि ते वस्त्र अजूनही येणाऱ्या लोकांना दाखवलं जातं की हे मीराचं वस्त्र आहे. दुसरी एक जनश्रुती अशी आहे की तिने आणि तिच्या सखी ललिताने जलसमाधी घेतली कारण त्यांना ह्यांच्या बरोबर जायचं नव्हतं म्हणून त्यांनी जलसमाधी घेतली आणि ते पुरोहित तसेच राहिले. आणि अजून एक त्याच्यावर एक मिनिट हा मीरा ग्रंथावलीचे लेखक कल्याण सिंग शेखावत ह्यांनी ह्या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी ते स्वतः
राजस्थान, गुजरात आणि वृंदावन, द्वारका सगळीकडे ते गेले. तिकडच्या पुजारी, धर्मगुरू त्यांच्याशी चर्चा वगैरे केली की ह्या गोष्टी खऱ्या आहेत का, म्हणजे कितपत खऱ्या आहे हे माहिती करायला. पण ते तसंच आहे की त्याचं असं काही प्रमाण आपल्याकडे नाहीये. पण मग त्यांनी असं सांगितलं आहे की राठौर की मेड़तिया शाखा के कुल गुरुओं की पोथियों में यह स्पष्ट लिखा है कि मीरा की मृत्यु 1604 में हुई और उनका दाह संस्कार गोमती घाट पर किया गया। वह मृत्यु पश्चात मेड़ता व मेवाड़ के लोगों ने वहां बहुत दान पुण्य किया। और ये पोथी अत्यंत विश्वसनीय है. म्हणजे त्यांचं असं अजूनही मत आहे की हे सगळं काल्पनिक आहे आणि खरं तिचा मृत्यू झाला होता आणि दाहसंस्कार झाला होता. तर आता ह्या सगळ्या प्रवासात आपण कृष्ण भक्ती जर पाहिली तर पहिलं तर घरातलं वातावरण, आध्यात्मिक वातावरण, तिथून एक बीज अंकुरित झाला. मग घटणाऱ्या सगळ्या घटना म्हणजे त्या साधूचं येणं, ती मूर्ती देणं, आईचं हे सांगणं की हाच तुझा नवरा आहे, त्यांनी ती कृष्णाविषयी एक आसक्ती जी निर्माण झाली. आणि मग सगळ्या जवळच्या लोकांच्या मृत्यूमुळे जो एक विरक्तिकारक प्रभाव पडला, त्यांनी पण कुठेतरी आतून बळ पण मिळत जातं, सहनशक्ती वाढत जाते आणि ते भक्तीकडे ती वळत गेली. आणि मग फायनली वृंदावन आणि द्वारकाची तिची जी जर्नी राहिली आणि त्या जर्नीमध्ये भेटणाऱ्या लोकांचा जो प्रभाव राहिला, त्यावेळेस अष्टछाप चे जे सगळे कवी होते आणि मीराचा काळ हा भक्ती काळ आहे, पूर्व मध्य काळ, त्यामुळे भक्तीवरच सगळे लिहित होते त्या काळातले सगळे कवी. तर त्याचा जो प्रभाव पडला तिथून मला असं वाटतं ती संत मीरा झाली. टीनाताई, तुम्ही आता म्हटलं तसं तो काळ भक्ती काळ होता, पण आता ह्या कलियुगात सुद्धा आम्हाला तुम्ही त्या सगळ्या तुमच्या सांगण्यातून जणू काही ते भक्ती काळात नेऊन बसवलं. ती मीरा लहानपणापासून त्या संतपदापर्यंत पोहोचलेल्या तिच्या त्या प्रवासात कुठेतरी आम्ही होतो की काय अशी शंका आम्हाला निर्माण व्हावी इतकं तुम्ही जिवंत केलं. धन्यवाद. आणि आम्हाला या क्षणांचे साक्षीदार केल्याबद्दल आधी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आता ज्योतिताई, जसं मी मगाशी म्हटलं की टीनाताईंच्या परिचयात संशोधनाचा विषयच मीराबाईंशी जवळीक साधणारा होता. आपणही मीराबाई ह्या विषयावरती अनंत कार्य केलेलं आहे. तुमच्या अनेक रचना आम्ही स्वतः सुद्धा पाहिलेल्या आहेत, हे आमचं भाग्य आहे. तर मला आवडेल तुमच्याकडे आता वळायला की संत मीराबाईंच्या पदरचना, मधुराभक्ती आणि कथक यांची योग्य सांगड कशी घालता येईल हे जरा विशद करून सांगाल का ज्योतिताई? नक्कीच. त्याच्या आधी मी माझी गुरु भगिनी वैशाली दुधे हिने मला परत दुसऱ्यांदा ह्या स्पंदने कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल तिचे आभार मानते. आणि तुमच्या सगळ्यांचंही मी अभिनंदन करते, कारण की नेटाने 1 वर्षाच्या पुढे हा कार्यक्रम तुमचा चालू आहे आणि तो असाच चालू राहावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. मीरेची पद, खूप पद मीरेने लिहिलेली आहेत, तर त्याला आपण भजन म्हणू शकतो, काही पदांना पद म्हणू शकतो. मीरेची पदावली म्हणून एक आहे, किंवा गीत गोविंद की टीका आहे, किंवा राग गोविंद आहे, राग बिहाग आहे, किंवा फुटकर पद म्हणून आहे, किंवा नरसिंहजी नो मेहरो म्हणून एक त्यांची रचना आहेत. अशा विविध ग्रंथ रचना मीराबाईच्या आहेत आणि त्याच्यातनं तिने कृष्ण भक्तीच अखंड मांडलेली आहे. आणि त्या मीरेच्या त्या सगळ्या रचनांमधनं आपल्याला मधुरा भक्ती हीच मुख्यत्वे करून दिसते. तर खूप जणांना मधुरा भक्ती म्हणजे काय आहे ते माहिती नसतं. तर मधुरा भक्तीचं असं आहे की जो भक्त आहे आणि जो देव आहे, ह्या दोघांमध्ये पती पत्नीचं नातं किंवा स्त्री आणि पुरुषाचं नातं असतं. तर अशा भक्तीला मधुरा भक्ती म्हणतात, की अखंड. म्हणजे आता मीरेची गोष्ट टीनाताईंनी सांगितली की तिने त्या वरातीमधल्या कृष्णाला बघितलं आणि माझा दुल्हा कोण आहे विचारल्यानंतर तिच्या आईने जे अंगुली दर्शन केलं आणि सांगितलं की हा कृष्णच तुझा दुल्हा आहे, तेव्हापासून तिने त्याला पती मानलेला आहे, कृष्णाला तिने पती मानलेला आहे. आणि ती स्वतः एक स्त्री आहे. कधी कधी असं उलटही होतं की पुरुष असतो तो भक्त असतो आणि स्त्री असते ती देवता असते. हे मी तुम्हाला रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण देऊन सांगते. रामकृष्णांनी ते स्वतः पुरुष होते तरी त्यांनी मधुरा भक्ती केली आणि मधुरा भक्तीची साधना त्यांनी केली. चैतन्य महाप्रभूंचं पण उदाहरण आहे की ते पुरुष आणि पुरुष म्हणजे श्रीकृष्णालाच त्यांनी आपला पती मानले आणि त्या स्वतःला त्यांनी एक स्त्री मानून ही सगळी भक्ती केलेली आहे. तर अशा भक्तीला
मधुरा भक्ती म्हणतात. इथे राग, लोभ, व्यवहारिक जीवनातलं सगळं रुष्ण, रागवणं हे सगळं त्या देवाप्रती, पती मानलेल्या त्या देवाप्रती चाललेले असतात व्यवहार. आणि अशा या मधुरा भक्तीमध्ये मीरा रमली आणि तिने अनेक जी पदरचना केली त्याच्यामध्ये आपल्याला ही मधुरा भक्ती दिसून येते. तर मला ह्याच्यामध्ये असं सांगायचं की कथक हा जो आपला कथा कहे सो कथक आपण म्हणतो त्याचा आणि मीरेचा काय संबंध आहे. तर मला एक वाटतं की आपल्याला उषा अनिरुद्धची गोष्ट माहिती आहे. तर त्याच्यामध्ये उषा ही राजस्थानची आहे आणि पार्वतीने तिला लास्य अंग शिकवलं असं आपल्याला एक कथा माहिती आहे सगळ्यांना, कथक अभ्यासकांना. तर ही जी उषा आहे ती राजस्थानची आहे म्हणजेच, आणि मीरेचंही तेच आहे राजस्थान मारवाड. तर त्यामुळे जोधपूर, त्यामुळे आपल्याला मीरेचं आणि कथकचं एक नातं सांगता येईल. पण कुठल्याही तिच्या काव्यामध्ये ती शास्त्रांनी काही शिकलेली आहे असं नाहीये. ती पायामध्ये घुंगूर बांधून नाचते, बेभान होऊन भक्ती रसपूर्ण नाचते असा सगळीकडे उल्लेख आहे. ती कुठल्याही शास्त्रीय, पण तिचा आवाज, तिचं संगीताचं ज्ञान उत्तम आहे, तिचा आवाज उत्तम आहे, ती दिसायला देखणी आहे आणि ती पायामध्ये घुंगूर घालून एकतारी चिपळ्या घेऊन अखंड कृष्णाच्या चिंतनात नाचत असते बेभान होऊन. त्यामुळे ही तिची मधुरा भक्ती आहे आणि हे कथकमध्ये आहे. आता मला आपल्या कथकमध्ये अष्टनायिका, नवरस किंवा अभिनयाचे 4 प्रकार आहेत. ह्यासाठीच मीरेच्या ह्या सगळ्या काव्याचं योगदान आहे असं वाटतं. कुठेही शुद्ध नृत्यामध्ये आपल्याला त्याच्यात काही दिसणार नाहीये. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला रससिद्धांताचं थोडस बघायला लागेल. तर मी आता जरा तो चार्ट दाखवायला सांगते. श्रद्धा जरा तो चार्ट दाखवशील? हा. तर शब्दशक्ती 3 प्रकारच्या आहेत. एक अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आणि काव्यशक्ती आहेत ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक भावकत्व आहे आणि एक भोजकत्व आहे. तर लक्षात घ्या की एखादं पद जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अभिधा शक्ती म्हणजे ही पहिली शब्दशक्ती आहे, त्याच्याने आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आणि नंतर ही जी काव्याची भावकत्व शक्ती आहे त्यांनी रस उत्पन्न होतो. ह्या रसाचा आस्वाद हा प्रत्येक प्रेक्षक घेत असतो आणि हा त्याच्या नेहमीच्या अनुभवाप्रमाणे, व्यवहाराप्रमाणे, त्याच्या स्मरणात जे काही प्रसंग असतील त्याप्रमाणे तो कमी अधिक तो त्याचा आस्वाद घेतो आणि त्याचा तो अनुभव घेतो. आणि ह्या आस्वाद अनुभवापेक्षा ह्या रसास्वादामुळे मिळालेला जो अनुभव असतो तो खूप शुद्ध असतो. आणि म्हणूनच ह्या दुसऱ्या भोजकत्व शक्तीने त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. तर हे मूळ रससिद्धांतामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नेमकी हीच ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारणीकरण असं म्हणतात रससिद्धांतामध्ये. तर ही साधारणीकरणाची प्रक्रिया मीरेच्या रचना ऐकताना किंवा त्यावर भाव प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येते. आणि नृत्यामध्ये शब्दशक्तीमधली अभिधा आणि लक्षणा जी शक्ती आहे त्याच्या पुढेही कथक नृत्याचं भाव प्रदर्शन करताना व्यंजना शक्तीपर्यंत ती पोचण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच उत्कट भावाविष्कार होऊन लोकांना त्याचा रसास्वाद घेऊन ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. अशी ही सगळी मीरेची पदं आपल्या कथक नृत्यातनं आपण जेव्हा सादर करतो तेव्हा करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला दोघांनाही ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. त्याच्यानंतर मगाशी म्हटलं तसं की मीरेच्या ह्या सगळ्या काव्यांमधनं, पदांमधनं आपल्याला शोधायला लागतात मात्र नक्की की नक्की कुठली नायिका आहे, कुठला रस आहे हा, किंवा अभिनयाचा कुठला प्रकार असेल तर कुठला आहे तो. कारण प्रत्येक लाईन, प्रत्येक ओळ आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आपल्याला प्रकार दिसतात. कुठे विरह दिसतो तर लगेच कुठे प्रेम दिसतं, कुठे आराध्याबद्दलचं केलेलं गुणवर्णन दिसतं, रूपवर्णन दिसतं. तर त्यामुळे ते आपल्याला शोधायला लागतं. तर मला असं वाटतं की मी एक, आपल्याला सगळ्यांना माहितीये लट्ट उलझी सुलझाच्या बालमा, तर ही जी हे बंद केलंच तरी चालेल आता. तर लट्ट उलझी सुलझाच्या बालमा ही जी बंदिश आहे ती मीरेची आहे. त्याच्यामध्ये मीरा कहे सो गिरीधर नागर नैया पार कराजा बालमा असं तिने म्हटलेलं आहे. त्यामुळे ही आपण स्वाधीनपतिका नायिका म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक प्रोषितपतिका नायिका आहे. आणि मला असं वाटतं की आज आषाढस्य प्रथम दिने आहे. श्रद्धा तू बंद केलंस तरी चालेल. थँक्यू. तर आज आषाढातला पहिला दिवस आहे आणि तो कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यामुळे मला असं वाटतं की एक मीरेची रचना आहे की मी जी करते नेहमी, तर बादरिया रे बरसो सावरिया के देस असं मीरा म्हणते की तो तिकडे म्हणजे जसं कालिदासांनी अलका नगरीतल्या त्याच्या प्रियेकडे पाठवलेलं आहे, तसं त्याच प्रकारचं साधर्म्य असलेलं हे मीरेचं पद आहे की बादरिया रे बरसो सावरिया के देस बिन बादल मोरी अखियां बरसे लागे करे जवा में ठेस बिरह व्यथा तू जाने क्यों बदरा बिरह व्यथा तू जाने क्यों बदरा दे दे पिया को संदेश बादरिया रे बरसो सावरिया के देस असं इथे मीरा म्हणते. आणि त्याच्यामध्ये परत पुढे वीर आहे, प्रेम अगन में मन जेल जइयो सहियो नाही कलेस पीके मीना मोरा सब जग सुना लेऊन जोग न बेस असं करत मीरा त्या जोगिनीच्या विषयामध्ये येते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कथकच्या अनुषंगाने बघायचं झालं तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे आता मी जसं म्हटलं की तिची विरह व्यथा कशी आहे, तर चकोर आणि चांद म्हणजे चातक पक्षी जसं पावसाची वाट बघत असतो, किंवा म्हणजे तो अगदी बेचैन असतो कधी पाऊस पडतोय म्हणून, किंवा मासा जर का तो पाण्यामध्ये असेल तर तो आनंदात असतो, पण तो जर का बाहेर काढला तर तो तडफडतो. तर अशा प्रकारे तिने तिच्या विरह वेदना त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे तिला आपण संचारी भावामध्ये दाखवू शकतो की कृष्ण तिकडे असेल तर तो काय केलं असतं त्यांनी. तो कधी माखन खात असता किंवा कधी झाडावर खाली उभं राहून बासरी वाजवत बसलं असतं. तर अशा प्रकारची ही रचना आहे. त्याच्यानंतर एक अनेक रस मला वाटतं आता टीना तूही सांगू शकतेस त्याच्यासाठी. तर मी माझ्याकडचं आधी सांगून घेते की अनेक रस आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. त्याच्यामध्ये शृंगार रस पण आहे, पण हा परत भक्तिप्रधान शृंगार आहे की जप तप ध्यान भजन ह्या सगळ्यांनी ती त्याची भक्ती करते आणि त्याचं मन किंवा त्याचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. तर अशीच एक रचना आहे. मी ह्या रचनेबद्दल सांगते की पुणा युनिव्हर्सिटीमध्ये बेबीताईंनी ही रचना म्हणजे स्वतःची कोरिओग्राफी करायची असा एक विषय असतो एका सेमिस्टरला, आणि ग्रुप कोरिओग्राफी करायची असते असा एक विषय असतो. तर ती बेबीताईंनी ही रचना दिली होती, तनिक हरी चितवो जी मेरी हो. म्हणजे कृष्णाला ती सांगते की एकदा तरी माझ्याकडे लक्ष दे, आणि ह्याची सुंदर कोरिओग्राफी माझ्या गुरु मनीषा ताईंनी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ती जप तप ध्यानाने स्वतःला त्याच्याकडे चेतवून घेते. हम चित्तवत तुम चित्तवत नाही दिल के बडे कठोर तनिक हरी चित्तो जी मेरी हो. आणि शेवटी ती म्हणते की उभी थाडी अरज करत है अरज करत भई गो मीरा के प्रभू गिरीधर नागर देशु प्राण अपोर. तर ह्याच्यासाठी ताईंनी इतकी सुंदर त्याची कोरिओग्राफी केलेली की जर तू आता मला दर्शन दिलं नाहीस तर मी तुझ्या चरणांवरती माथा आपटून प्राण देणार आहे. आणि त्याच वेळेला असे दोन हात येतात आणि ते मीरेला उठवतात आणि ते संपूर्ण तिला फिरवून घेऊन जातात आणि एका क्षणाला ते अदृश्य होतात. आणि त्यावेळेला तिला कळतं, अरे हा समोरचा गिरीधर गोपाळ आहे, तोच होता का हा. आणि ते इतकं अप्रतिम आहे. तर मला वाटतं आपण ते बघूया. त्याच्यात दाखवशील का श्रद्धा? तनिक हरी चित्वोजी मध्ये
सुंदर ज्योतिताई. तर हे झालं नायिकांबद्दल. आणि काही रस आहे तर मला एक त्याच्यामधलं हास्यरसाचं एक छान उदाहरण इथे समोर आहे. होरी खेला तर राधा प्यारी, हात ये पिचकारी, 7 बरस के कृष्ण कन्हैया, 7 बरस के कृष्ण कन्हैया, 12 बरस की राधा प्यारी, उंगली पकड़ो मेरो पोचो पकड़ो, बैया पकड़ करी झकझोरी, मीरा कहे गिरीधर नागर, तुम जीते मैं हारी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्या 2 छोट्या वयाच्या बालक असलेल्या वयांच्या मुलांचं ते होळीचं खूप छान वर्णन करून हास्यरस निर्माण करता येतो. अभिनयाच्या 4 प्रकारांपैकी वाचिक अभिनय तर आहेच आहे सगळीकडे, मीरेचे संदेश आणि त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की आहारी अभिनयामध्ये मीरा स्वतः ते शृंगार करते सगळा, किंवा त्या गिरीधर गोपाळाचा शृंगार, कुंडल अलकावारी किंवा त्याचं गंध किंवा गला बैजयंती माला, हे सगळं शृंगार ह्या सगळ्याचा आहार्यामध्ये मोडतात हे सगळे प्रकार. तर मला असं वाटतं की अशा अनेक प्रकारच्या रचना आता तुम्हाला टीना सांगेल. ह्याच प्रश्नावर मी थोडं पुढे असं बोलेन की कथकसाठी मीराचे पद फार उपयुक्त ठरले. त्याच्यासाठी 2-3 कारणं आहेत. एक तर आपला कथकचा जो अभिनयाचा विषय वस्तू आहे तो मोस्टली कृष्णच आहे. त्याच्या लीला, ठुमरी म्हणजे लखनौ घराण्याची ठुमरी म्हणा किंवा जयपूर घराण्याचं भजन म्हणा, 80% आपण कृष्णावरच हे करत असतो. आपले सगळे गतभाव मध्ये पण आपण कृष्ण लीला दाखवत असतो. आणि मीराचा पण तिच्या पदांचा जो आराध्य देव आहे तो कृष्ण आहे. त्यामुळे सगळ्या इमोशन्स, जसं की ज्योतिताईंनी सांगितलं की प्रेमाभक्ती, त्याच्यामध्ये तिचं रुसणं पण आहे, तिचं प्रेमही आहे, रूपवर्णन आहे, गुणवर्णन आहे, सगळ्याच भावना आपल्याला शेड्स मिळतात. त्यामुळे कथकसाठी मीरेचं काव्य हे इतकं उपयुक्त आहे की जर म्हणजे कथक डान्सरनी जर त्याची स्टडी केली तर त्यांना सगळ्या नायिका रस, झुला गीत, कजरी आणि होली आणि काय काय नाही भेटणार. म्हणजे इतकं मॅटर भेटेल की ते परफॉर्म करण्यासाठी एक लाईफ टाइम पण कमी आहे मी म्हणेन. इतकं मॅटर त्या ह्याच्यात व्हेरिएशन आहे. तर जसं विरहचं सांगितलं तर विरह खूप नॅचरली येतो, कारण एक तर मीरा स्त्री आहे, दुसरी ती विधवा होती, तिसरं स्त्रीच्या मनाला ते विरह खूप स्वाभाविकतेने दाखवता येतं. म्हणजे सूरदासचा विरह आणि मीरेच्या विरहमध्ये सूरदासांचा विरह ही कल्पना आहे किंवा थोडी कृत्रिमता आहे, पण मीरेचं विरह हे अगदीच खरं आहे. तर विरहवर सगळ्यात जास्त पद आपल्याला मिळतात. नायिका भेद मध्ये जसं ज्योतिताईंनी सांगितलं की प्रोषित पथिका, त्याचे तर भरपूर भरपूर उदाहरण आहे. मी सुद्धा एक परफॉर्म करते, दरस बिन दुःख न लागे नैन, जब से तुम बिछड़े मोरे प्रभुजी, कबहू न पायो चैन. ते एक आहे. कल ना परत मोहे हरी मग जोवत, भई क्षमासी रैन, दरस बिन दुःख न लागे नैन, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु कबरे मिलोगे, दुःख मेटन सुख देन. तर हा एक पद मी सुद्धा प्रोषित पथिका नायिकामध्ये करते. एक विरोध कंठिता नायिकामध्ये सुद्धा त्यांचा मी पद करते. त्याच्यानंतर किशोरीताईंनी गायलेलं जाओ निर्मोहिया जाणी थारी प्रीत, ते जे एक पद आहे ते आपली खंडिता नायिकावर खूप उपयुक्त बसतं. तर कसं पाहिजे की कथक नृत्यकार ह्याचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे की त्या पदाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय. दुसरं, कथकला एक आपला USP आहे गतभाव. त्याची जोड लावून तुम्ही जेव्हा कोरिओग्राफी करता तेव्हा तुम्ही एका पदाला कुठल्याही डिरेक्शन मध्ये वळवू शकता, त्याची भूमिका बांधायला किंवा एक स्टोरी लाईन त्याला बांधायला तुम्ही करू शकता. तर मला आज खूप स्टुडंट्स जोडलेले असतील आपल्या बरोबर लाईव्ह सेशन मध्ये. मला त्यांना असं सांगायचंय की नेहमीच ज्या प्रचलित ठुमरी चालू आहेत पारंपरिक वर्षोनवर्ष, त्याला थोडंसं, म्हणजे मी असं नाही म्हणत की ते करू नका, पण आता वेळ आली की तुम्ही तुमचंही काही करा. म्हणजे काव्य वाचा, चांगलं साहित्य वाचा आणि त्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघा आणि नवीन काहीतरी समोर घेऊन या. ऑफकोर्स जे पारंपरिक बिंदादीन महाराजच्या ठुमरी आहे किंवा त्या तर आहेच, नेहमीसाठीच आहेत,
पण आता एक नवीन साहित्याकडे सूरदासांच्या किंवा मीराच्या साहित्याकडे त्या दृष्टिकोनातून बघा आणि त्याला समोर आणा, असं मला सगळ्याच आज जे स्टुडंट्स जोडलेत त्यांना सांगायचंय. तर मीराचं एक तर हे झालं की विषय वस्तू कृष्ण, दुसरी भाषा, ब्रिजभाषा, राजस्थानी, अवधी, गुजराती, पंजाबी हे असल्यामुळे आपलं वेस्ट झोन आणि नॉर्थ झोन इथे मीराचे पद फार प्रचलित आणि प्रसिद्ध झाले. उत्तर आणि पश्चिम भारत इतके प्रसिद्ध झाले की दक्षिण पर्यंत, म्हणजे जसं आपण परवाच्या सेशनला बोलत होतो ज्योतिताई की MS सुब्बलक्ष्मी ह्यांनी सुद्धा कर्नाटक म्युझिक मध्ये मीरेचे पद गायलेत, अजूनही गायकांनी गायलेत आणि भरतनाट्यम डान्सर सुद्धा मीरेचे पद घेऊन करतात, सो दॅट दे कॅन रीच आउट टू दिस सेक्शन ऑफ पीपल, म्हणजे उत्तर आणि वेस्ट चे लोकांची. तर असे ते प्रचलित झाले आहे आणि कथक डान्सर्स साठी तर तो एक खजिनाच आहे मी म्हणेन. तर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू, म्हणजे मग मी पुढचं तुम्हाला रस आणि नायिका अजून सांगते. मी आता तेच म्हणणार होते टीनाताई आणि ज्योतिताई की तुमच्या दोघांच्याही ह्या उत्तरातच मला काही पॉइंट्स मला तिसऱ्या प्रश्नातले मिळत जात होते. पण ज्योतिताईंनी जसं आता कालिदास आणि मेघदूत आणि मीराबाई आणि त्यांचा कृष्ण यांच्यासाठी मध्ये जे संदेशवाहक दूत यांच्याबद्दल कनेक्शन दाखवलं आणि तुम्ही जो संदेश दिलात आजच्या कथक नृत्यांगनांना की साहित्यतेचे पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, त्याच्यातनं काहीतरी चांगलं समोर येईल, कसं येईल ह्याचा विचार करा, या दोन्ही गोष्टींचा आम्ही कथक नृत्यांगना म्हणून नक्की अभ्यास करू असं आश्वासन देत मी आता पुढे वळतीये. आता मला टीनाताई परत तुमच्याकडे यायचंय. आता जसं तुम्ही म्हणालात की मीराबाईंच्या काव्यरचनेत कृष्ण हा मीरेचा कधी प्रियकर तर कधी आराध्य म्हणून समोर येतो. तर मग संत मीराबाईंची ही काव्यधारा नेमकी कोणती होती आणि मग त्यातील नृत्य तत्वाबद्दल आम्हाला काय सांगाल? मीरेचा काळ भक्ती काळ होता जसं मी तुम्हाला सांगितलं. तर त्या काळात सगळेच जे संत कवी होते त्यांचा मूळ भाव हा भक्तीच होता. पण मीरा स्त्री होती म्हणून मला असं वाटतं की वेगळे शेड्स जास्त त्याच्यात मिळाले आणि मधुरा भक्ती जे ज्योतिताईंनी सांगितलं की त्याच्यात सगळेच भाव येतात. त्यामुळे सगळ्या आपल्या नायिका भेद त्याच्यात दिसून येतात, नवरस त्याच्यात दिसून येतात. ऑफकोर्स काही रस किंवा काही नायिका वगळता, कारण सगळेच भेटतील असं नाही, पण मेजॉरिटी आपल्याला त्याच्यात दिसून येते. आणि कधी आराध्य आणि कधी पती असंही तिने मी काही उदाहरणं लिहिली आहे. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो ना कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई, म्हणजे इथे ती पती म्हणतीये. हरिबिन कोण गती आहे बरं का, नाही तर खूप जणांना सोयी म्हणजे काय समजत नाही. तर मेरो पती सोयी म्हणजे माझ्या पतीसारखा आहे, सारखा सोयी. हरिबिन कोण गती मेरी, तुम मेरे प्रतिपाल कहिये, मैं दासी प्रभु तेरी. तर आता ह्या पदामध्ये ती स्वतःला दासी म्हणतीये. आज अनाडी ले गयो सारी, ह्याच्यात ती अनाडी त्याला म्हणतीये म्हणजे कुठेतरी ते मित्र, सखा भाव आणि प्रियकरचा भाव आहे. केनू संग खेलू होली, पिया त्यज गये अकेली, इथे पिया म्हणतीये ती त्याला. जोगी मत जा पैया परू में तोरी चेरी, इथे ती त्याला जोगी म्हणतीये. जागो बंसी वाले ललना, इथे ती त्याला ललना म्हणतीये. बसो मेरे नैनन में नंदलाल. सो मला असं वाटतं की मीराने कृष्णाकडे प्रत्येक दृष्टीने बघितलंय. कुठे कुठे वात्सल्य रस सुद्धा आपल्याला दिसून येतोय, शृंगार तर ऑफकोर्स येतोच आहे. करुणा सुनो श्याम मोरी, ते जे एक पद आहे त्याच्यात करुण रस आपल्याला दिसून येतो. हास्याचं उदाहरण आपल्याला ज्योतिताईंनी सांगितलंच. तर असे एखादा विभत्स वगैरे सोडून मला असं वाटतं की सगळेच रस त्याच्यामध्ये. वीर रसला पण मी असं रिलेट करीन की त्या काळात जेव्हा बायकांसाठी इतके कठोर नियम होते, पर्दा प्रथा, सती प्रथा, त्याच्यामध्ये ती म्हणते की गिरिधर आगे नाचूंगी मैं, नाच नाच रसिकरी झाऊ, म्हणजे हे एक वीरताच आहे की म्हणजे त्या काळात हे म्हणणं सुद्धा एक फार मोठी हिमतीची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर जर आपण दृष्टिकोन तसा ठेवला तर आपल्याला भरपूर काम त्याच्यात करता येईल.
एक क्लिप इथे मला दाखवायला आवडेल. त्याच्यामध्ये मी एकाच पदच्या पहिल्या अंतऱ्यामध्ये राधाचा शृंगार रस दाखवलाय कृष्णाविषयी आणि दुसऱ्या अंतऱ्यामध्ये मीराचा भक्ती रस दाखवलाय. तर ती क्लिप आपल्याला श्रद्धा जर इथे लावता आली तर. या सुंदर बदन कमल दल लोचन बाकी चितवन मद मुस्कान या मोहन की रूप लुभानी या मोहन की रूप लुभानी सुंदर बदन कमल दल लोचन बाकी चितवन मन मुस्कानी या मोहन की रूप लुभानी रूप लुभानी रूप लुभानी या मोहन की रूप लुभानी या मोहन की रूप लुभानी तन मन धन गिरिधर परवारुणी चरण कमल मीरा लपटानी मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कमल मीरा लपटानी चरण कमल मीरा वा. छान. तर आता काव्यधारा नेमकी कुठली म्हणायची तर आपण मधुरा भक्तीच म्हणूया. आणि त्याच्यामध्ये सगळेच शेड्स येतात असं मला मला ह्याच्यात आणखीन एक सांगायचंय की वसुदेव देवकी नंद यशोदा यांनी कृष्णाला बाळ म्हणजे मूल म्हणून सांभाळलं. राधा रुक्मिणी यांनी त्याला प्रेमाचं प्रतीक मानलं. पण त्याच कृष्णाला मीरेनी आपलं सर्वस्व मानलेलं आहे. त्यामुळे तिच्या त्या काव्यांमधनं आपल्याला जे आपण म्हणतो की प्रियकर पण दिसतो आणि आराध्य पण दिसतो. आणखीन भक्तीचे 5 प्रकार आहे. सगुण भक्ती आहे, शांत म्हणजे शांत पहिला त्याच्यातला भक्तीचा प्रकार आहे. एक दास्य आहे, सख्य आहे, वात्सल्य आहे आणि शेवटी मधुरा भक्ती. तर सगुण रूपात जे चिंतन आपण करतो तिथे शांत रस जागवतो असं मला वाटतं. जेव्हा आराध्य म्हणून आपण त्याला बघतो तेव्हा आपण त्याचे दास होतो. इथे दास्य भक्ती दिसते. आणि बघा खूप महत्वाचं आहे इंद्रियातीत भक्तिभाव, ज्याला विषय वासनेचा लोलूपही आपल्याला दिसत नाही, असा हा अशरीरी गोपीभाव म्हणजेच मीरेची मधुरा भक्ती असं मला वाटतं. की आपण शृंगार रसाचे 2 भाग म्हणतो, एक विप्रलब्ध शृंगार आणि संयोग शृंगार. तर हा कसा येणार इथे शृंगार म्हटलं तर, आणि सगळी काव्य तर मधुरा भक्तीने अशीच बनली आहेत. तर हा अशरीरी गोपीभाव आहे त्याचा, आणि हा आपल्याला त्या काव्यांमध्ये दिसतो. म्हणून मग ती मेरे तो गिरीधर गोपाल पण म्हणते, कधी कधी म्हणते चाकर राखोजी म्हणे चाकर राखोजी, आणि कधी म्हणते मारो प्रणाम. नक्कीच, म्हणजे टीनाताईंनी एकाच पदातून दाखवलेला शृंगार रस आणि भक्ती रस, आणि ज्योतिताई तुम्ही भक्ती रसात भक्तीचे सांगितलेले 5 प्रकार
मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी आमच्या ह्या कथक वर्गासाठी अत्यंत महत्वाच्या असतील, ज्या आमच्या उत्तरासाठीच, म्हणजे फक्त आपण ह्या सगळा साहित्याचा अभ्यास फक्त गांधर्व विद्यालयाच्या किंवा इतर कुठल्या परीक्षांसाठी न करता त्या साहित्याकडे किती काय घेण्यासारखं आहे हेच खरंच. सांगून जाण्याचा एक छोटासा अंश म्हणू शकतो आम्ही एवढ्या मोठ्या सागरातून. आता ह्याच ठेवी सकट मी पुढच्या प्रश्नाकडे वळतीये. पुन्हा टीनाताई तुमच्याकडे येतेय. मीराबाईंची पद ही नृत्य रचना जेव्हा आपण करत असतो तेव्हा ती भजनं म्हणूनच प्रस्तुत झाली पाहिजेत असा काही विचार असायला पाहिजे की त्यांचा विचार आपण ठुमरीमधूनही करता येईल? असा विचार नसायला पाहिजे, पण तसा आहे. म्हणजे जास्त करून लोकांना मीराचे भजन हे असं एक कॉमन टर्म फेमस झालेली आहे. कोणालाही म्हटलं की मीरा के भजन, किंवा एखादा सिंगर आपली सीडी सुद्धा लॉन्च करतो तर ती भजन म्हणून करतो. त्यात सगळे जी गाणी असतात किंवा पद असतात ती भजन नसतात. भजन म्हणजे काय, भक्ती रसावर आधारित रचना. पण आपण जसं आता आधीच खूप वेळ बोललो की फक्त एका रसावर आधारित तिच्या रचना नाहीये. खूप रस, खूप नायिका, सगळंच आपल्याला त्याच्यात बघायला मिळतंय. तर मी म्हणेन की ऍज अ डान्सर आपला दृष्टिकोन तेवढा वाईड असावा की एखाद्या पदाकडे आपण कसं बघतोय आणि मग त्याला आपण काय म्हणून कोरिओग्राफ करतो आणि प्रस्तुत करतो, हे जर आपण थोडा आपला दृष्टिकोन वाईड केला तर मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना आपण भजन प्रत्येक रचनेला आपण म्हणू शकत नाही. हे सगळे भजन नाहीच आहे. भजनाचे उत्कृष्ट उदाहरण ऑफकोर्स आहेत जे आपण ऍज इट इज घेऊन त्याच्यावर परफॉर्म करू शकतो आणि करतोच. आणि जयपूर घराण्याचे तर मोस्टली बरेचसे नर्तक अभिनयात भजनच प्रस्तुत करतात. जयपूर घराण्यामध्ये जास्त ठुमरी वगैरे दाखवण्याचा प्रचलन नाहीये, त्यामुळे गदभाव किंवा भजन तर ते जास्त करून ह्याचा वापर जरूर करतात, सूरदास आणि मीराच्या पदांचा. तर इथे मी एक जे पद आहे त्याला ठुमरीच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत केलेलं आहे. तर जे स्टुडंट्स आहेत किंवा कथाकार आहेत त्यांच्यासाठी मला ती क्लिप दाखवायला आवडेल, कारण आपण असं जेव्हा बोलतो तेव्हा ते डोळ्यासमोर येत नाही की ते पद ठुमरी म्हणून कसं घ्यायचं. तर त्याचं उदाहरण म्हणून मी ती एक क्लिप दाखवू इच्छित आहे ज्याच्यामध्ये मी त्या पदाला ठुमरी सारखं प्रस्तुत केलंय. ते बघूया आपण. Oh
मला वाटतं ह्याच्यावरून अंदाज आला असेल की कसं आपण त्या रचनांना वेगळ्या दृष्टिकोनातून, ठुमरीच्या दृष्टिकोनातून बघू शकतो. असंच तुम्ही जर मीरेचे पद वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला ऋतुगीत ह्याचे पण उदाहरण मिळतात. वर्षा ऋतूवर आधारित बरेचसे गीत मिळतात आपल्याला. मतवारो बादल आयोरी किंवा आता मला सगळे शब्द एकदम येत नाहीये. आणि होळी आहे, फागुन के दिन चार होली खेल मना, होली खेलत है गिरधारी. मला असं वाटतं मंजरीताईंचे स्टुडंट्स पण हीच होळी परफॉर्म करतात, होली खेलत है गिरधारी. बादला रे तू जल भरी लायो, हे ऋतुगीतचं उदाहरण आहे. असंच झुला गीतचे उदाहरण आहेत. कजरी मध्ये आपण म्हणजे अगदी कजरी म्हणू शकत नाही, पण त्याला आपण म्युझिकली आणि कोरिओग्राफी वाईज आपण त्याला तसं ट्रीट केलं तर आपण त्याला कजरी म्हणून सुद्धा दाखवू शकतो. आणि ऑफकोर्स भजन तर आहेच, म्हणजे भजनचे तर असंख्य उदाहरण आपल्याला मिळतात. असं वाटतं इथे की भजन म्हणजे मुख्य आराधना भाव आहे, आणि भजनामध्ये जेव्हा आपण म्हणजे कथक नृत्य हे रंजनात्मक नृत्य आहे भक्तिभावासाठी म्हणून, आणि त्याच्यामध्ये शेवटी नामघोष किंवा गजर हा करता येणं गरजेचं आहे. की तिथे जर का तुम्हाला नामघोष करता आला किंवा जय जय कृष्ण गोपाल कृष्ण जय जय कृष्ण की झालं ते भजनच, तिथे कुठे तुम्हाला दुसरा रस मिळणारच नाही. आणि तसंच शृंगार रस जेव्हा आहे, जेव्हा आता काल मला कोणी प्रश्न विचारला होता की रंग दे चुनरिया आहे काव्य आहे पद आहे, तर ते शृंगार रसाचं म्हणजे ठुमरी म्हणून करता येईल का, तर ते नाही येणार. कारण की त्याच्या पुढे जे शब्द आहेत की धोबिया धोये चाहे सारी उमरिया म्हणून आहे, की तो धोबी वगैरे आला तर आपण ते शृंगार रसामध्ये असं छान नाही वाटत आपल्याला, त्यामुळे ते शृंगार रसात घेता येणार नाही. मग ते भजन म्हणून घातलं तर चालेल. तर ती प्रत्येक त्या काव्याचा लाईन वाईज आपण अभ्यास करून त्याला भजन की ठुमरी हे आपणच ठरवायचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे आणि नायिका काय घेऊ शकतो आपण, ते पद आपण आपल्या बुद्धीने त्याला तसं बघून आणि ठरवायचं की काय. आणि आपण जसे जसे डान्सर म्हणून ग्रो होत जातो ते आपल्याला आपोआप कळायला लागतं. म्हणजे आजपासून 10 वर्ष आधी जेव्हा मी PhD पूर्ण केलं तेव्हा कदाचित मलाच वाटत नव्हतं की मी केलं का, म्हणजे मला जमलं का हे करायला. पण आता जेव्हा मी खूप वेळा ती थिसिस हातात घेऊन त्याचं वाचन करत असते तेव्हा दरवेळेस मला वाटतं की अरे हो, हे पण किती महत्वाचं आहे. म्हणजे आय एम स्टील वर्किंग ऑन इट अँड आय थिंक टिल दी एंड ऑफ माय लाईफ मी हेच करत राहीन. आणि अजूनही मला वाटतं की मी 20% अभ्यास करू शकले मीरेच्या पदांचा किंवा समजू शकले त्याला. सो दॅट इज हाऊ इट इज. सो मला असं वाटतं की खूप अभ्यास हा सतत चालू ठेवायला पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. नक्कीच नक्कीच. त्याच्यामध्ये आपण शेवटी एक भजन बद्दल एवढं बोललोय तर भजनची एक क्लिप आपण बघूया. हरी बिन कौन गती मेरी.
दोघींच्याही मार्गदर्शनावरनं हे निश्चित झालंय की त्या रचनेकडे बघताना कथक नृत्यांगनाची जबाबदारी जास्त आहे की त्या साहित्याला आपल्याला कसा न्याय देता येईल. आणि ज्योतिताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या शब्दांप्रमाणे सुद्धा त्या रसाचा विचार करणं गरजेचं आहे. त्या शब्दांनी तो शृंगार किंवा तो जो रस आहे त्याला कुठे धक्का तर लागणार नाही ना, हा सुद्धा बारीक विचार केला गेला पाहिजे, असं तुमच्या दोघींच्याही मार्गदर्शनावरनं मला जाणवलं आहे. आणि ह्याच्याबद्दल मला इथे एक गोष्ट नक्कीच नमूद करायला आवडेल की जसं तुम्ही मगाशी दोघांनीही सांगितलं की वेगवेगळा विचार साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि मग वेगवेगळ्या काहीतरी ठुमरी तुम्ही केल्या पाहिजेत. ह्याच्यावरनच प्रेरणा घेऊन आता ह्या वर्षीचा जो आमचा मंजिरी नृत्य कला मंदिराच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो, अर्थात तो व्हर्च्युअलच असेल पुन्हा ह्या वेळेला, पण त्यामध्ये आम्ही हाच विषय घेणार आहोत की ठुमरींचं सादरीकरण, नवनवीन ठुमरींचं सादरीकरण आणि त्यामागचे वेगवेगळे विचार, जसं तुम्ही आता साहित्याकडे बघताना एक वेगळा दृष्टिकोन ठेवा, तर तोच करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. तर हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल. हो, थँक्यू सो मच ज्योतिताई. मला एवढ्या छान गुरु लाभल्या आहेत ज्या स्वतःही फार साहित्याकडे रुची ठेवतात आणि स्वतः लिहितात, वाचतात. तर ऑफकोर्स ते सगळे संस्कार तुमच्यामध्ये घडतातच आहे आणि अर्थात मंजरीताईंपासून ते सुरू झालेलं आहे. सो यू ऑल आर ब्लेस्ड टू हॅव द लेगेसी. नाही, खरंच तो विचार महत्वाचा असतो. जसं आता मगाशी ज्योतिताईंनी उल्लेख केला की हे कोणीतरी मला विचारलं तर ते मीच तुला विचारलं होतं ज्योतिताई, कारण आम्हाला ह्याच प्रोजेक्टसाठी ते उपयोगाला येणार होतं. पण हा विचार मी केला, हा विचार मी जो केला तो तुमच्या प्रेरणेने केला. जे आपण सेशन मध्ये बोललो होतो की कोण म्हणतं की मीराबाईंची भजनं फक्त तशीच झाली पाहिजेत, भजनं म्हणूनच झाली पाहिजेत पदं. काही पदं बघताना जाणवून जातं की अरे ही नाही काय, जसं ज्योतिताईंनी अनेक काही उदाहरणं सांगितली होती. तर ही प्रेरणा, हा विचार, हा जागृत होतो ते तुमच्यासारख्या ज्या आमच्या गुरु किंवा तुमच्या दोघींसारख्या मार्गदर्शकांमुळे. मला असं वाटतं आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना, राणीपद ते संन्यास, सर्वसंग परित्याग, हा प्रश्न जो होता तो आपण, मला वाटतं टीनाताईंनी तो पहिल्या प्रश्नातच छान घेतला होता. म्हणून आपण आता अशा प्रश्नाकडे वळूया की ज्याच्यातून मीराबाईंच्या साहित्याच्या लोकप्रियतेचं कारण आपल्याला नेमकं जाणून घेता येईल. फक्त मला एक सांगायचंय की मीरा जेव्हा तीर्थाटनाला लागली त्यावेळेला तिला रैदासांना तिने गुरु केलं. म्हणजे त्यावेळेला पत्रोपत्री चालत होती आणि तुलसीदासांना तिने पत्र लिहिली होती. ती पत्र खूप जणांकडे आहे. तुलसीदासांनी तिला प्रत्युत्तर दिलं होतं. ती पत्र ही मीरेच्याच रचनांमधनं तिने मांडलेली आहेत. आणि त्यावेळेला तिने रैदास विठ्ठल नावाचे जे एक संत होते ते जातीने चांभार होते आणि त्यांना तिने गुरु केले. कारण की गुरुशिवाय आपल्याला पुढचं काही मिळत नाही, त्यामुळे तिने त्यांना गुरु केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री बंडखोरी, म्हणजे आता जसं म्हणजे आत्ताच्या तुम्हाला सांगायचं होतं की एकदम डॅशिंग होती, त्यामुळे ती घरच सोडून निघाली, आपला महालच सोडून निघाली की असं करणं. आणि त्या सगळ्यांच्या बरोबर ती राहिली, म्हणजे साधू संतांच्या बरोबर तिला भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गाचं दर्शन झालं आणि तो सगळा तिला लाभ मिळाला आणि तो तिने सगळ्या लोकांना दिला आणि त्याच्यासाठी तिच्या पाठीमागे सगळा जथा तयार झाला. हे मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची की तिचे रैदास नावाचे तिचे गुरु होते. आणि आपण जे बोलत होतो की तिच्यामध्ये एवढी ताकद कुठून निर्माण झाली, तर बेसिकली राजपूत लोक हे त्यांच्या वीरता, शूरवीर गाथांसाठी प्रसिद्ध आहेतच. आणि फक्त पुरुषच नाही तर राजपूत स्त्रिया सुद्धा, म्हणजे आपण देवल राणी, राणी रुक्मती, राणी पद्मावती, ताराबाई, कर्मवती, ह्या सगळ्या म्हणजे राज्य संचालन, सैन्य संचालन हे सगळं त्यांना येत होतं. वेळोवेळी त्या युद्धभूमीवर जाऊन लढल्या सुद्धा. तर जेव्हा अशा कुळात तुम्ही जन्म घेता तर वीरता किंवा आत्मविश्वास किंवा हे काय वेगळं आणून घ्यावं लागत नाही, ते असतंच. ते त्यांनी युद्धभूमीमध्ये किंवा राज्य संचालनमध्ये वापरलं आणि मीरेनी आपल्या भक्ती पथासाठी वापरलं. सो त्यांचा मार्ग वेगळा वेगळा होता, पण तो जो एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि वीरता होती ती त्यांच्यामध्ये मूळतः राजपूत लोकांमध्ये असतीच.
आणि पुढे जसं ज्योतिताईंनी सांगितलं की रैदास त्यांचे गुरु झाले, त्यांची प्रेरणा वल्लभाचार्य आणि चैतन्य महाप्रभूंच्या सानिध्य म्हणजे त्यांच्या शिष्यमंडळीच्या सानिध्यामधून मिळालेला एक गायडन्स आणि भक्तीमध्ये एक शक्ती असतेच स्वतःची तीव्र इच्छाशक्ती त्या आपल्या परमध्येयाला भेटायची. तर ह्या सगळ्यामुळे मला असं वाटतं त्यांना ती हिंमत मिळत गेली आणि त्या पुढे गेल्या. नक्कीच नक्कीच. आता मला तुमच्याकडे वळायला आवडेल टीनाताई की मीराबाईंचं साहित्य हे सर्वसामान्य जनतेत अधिक लोकप्रिय जाणवतं, तर त्याचं नेमकं कारण कोणतं? ह्याची भूमिका म्हणून मी सांगायला मला आवडेल, कारण बरेचसे स्टुडंट्स हा प्रोग्राम बघत असतील की साहित्य म्हणजे नेमकं काय. साहित्य म्हणजे अगदी रामचरितमानस, कामायनी पासून तर पेपरमध्ये छापलं जाणारं एखादी ऍड, ही सगळंच साहित्य आहे. पण मग आता त्याचे दोन प्रमुख भाग असतात, एक ज्ञानवर्धक आणि एक भावनात्मक. तर जे ज्ञानवर्धक असतं त्याला आपण शास्त्र म्हणतो, आणि जे भावनात्मक असतं, रसात्मक भावनात्मक असतं, त्याला आपण काव्य म्हणतो. आणि हे काव्याचेही खूप प्रकार असतात. जेव्हा आपण काव्य साहित्य स्टडी करतो तेव्हा ह्या दोन्ही सेक्शन मध्ये पण खूप डिटेल स्टडी असते. त्याच्यात एक प्रकार असतो मुक्तक काव्य, म्हणजे एक ओळीचा टेक आणि दोन दोन ओळींचे पद ज्याची तुकबंदी त्या टेकला जुळते. तर मीराचं जे काव्य आहे ते मुक्तक काव्यामध्ये येतं. दुसरं त्याचा महत्वाचा जो भाग आहे तो गीती काव्यामध्ये येतं, म्हणजे जे पद फार इझिली रागरागिणींमध्ये बसवता येतात. तर तो त्याचा जी गेयात्मकता किंवा गीती तत्व आहे, मुक्तक असणं, गीती तत्व असणं, हे दोन गोष्टी खूप म्हणजे लगेच टच होतात लोकांना, हृदयस्पर्शी बनवतात त्या पदांना. दुसरं त्यांचं जे काव्य आहे ते अलंकारिक किंवा कलात्मक नाहीये. शी इज नॉट ट्राइंग टू शो हर स्किल्स. ते फार भावनात्मक आहे, म्हणजे जसं आहे तसंच तसं समोर येत आहे, लिहिलं जात आहे. त्यामुळे ते जास्त जनसामान्य लोकांना टच करतं, हृदयस्पर्शी बनतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही लेयर्स नाहीये की आता लिहिणाऱ्यांनी आपली खूप कलात्मकता दाखवलीये, मग आपण ते समजून घ्यायचं की अरे अच्छा इथे हे ह्याचं वर्णन ह्यानी केलंय, असं काही नाहीये. तुलनात्मक आहे, तौलनिक आहे बऱ्याच ठिकाणी, पण तेही सोपं आहे. त्यामुळे एकतर भाषा नोन आहे, समजण्यात सोपं आहे, त्याच्यात जास्त अलंकारिक आणि कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. ते गेय तत्वयुक्त आहे, मुक्तक काव्य आहे, हे सगळे संगीतात्मकता आहे, म्हणजे त्याच्यात हे सगळे पॉइंट्स मला असं वाटतं की त्याला लोकप्रिय करण्यात फार महत्वाचे पॉइंट्स ठरतात. मला असं वाटतं की शब्दशिल्प आणि ताल, लय तालाचं अद्वैत हे मीरेच्या काव्यात मिळतं, आणि म्हणून सगळ्या संगीत उपासकांना त्या मीरेच्या काव्याची भुरळ पडली आहे जणू की. अगदी मी मगाशी म्हटलं तसं सुब्बालक्ष्मी म्हणा किंवा जसराजजी म्हणा किंवा किशोरीताई अमोणकर म्हणा किंवा अशा आतापर्यंत म्हणजे वाणी जयराम आहेत, हृदयनाथ मंगेशकर आणि लताबाईंनी तर ते अगदी वेगळ्याच उच्च ह्याला स्तराला नेऊन ठेवलेले आहे. तर ही सगळी बहुतेक ते जे अद्वैत आहे तिचं जे आणि कृष्णाच्या प्रेमाचं अद्वैत आहे तेच तिच्या काव्यातनं दिसतं, आणि तेच बाकी सगळ्यांना भुरळ घालतं. आणि म्हणून सगळेजण मीरेची काव्य म्हणजे आपण सगळेजण नृत्यामध्येही करतो, गाण्यामध्येही हिंदुस्थानी संगीतमध्ये एकही असा राग नसेल की त्याच्यामध्ये मीरेचं काव्य नाहीये. सगळ्या रागांमधनं मीरेची काव्य बसवता येतात, अशी त्याची ती काय म्हणायचं की संगीतात्मकता आहे त्याच्यामध्ये, संगीतात्मकता आहे. आणि मला इथे नक्की उल्लेख करावा असं वाटतं की चालावाईत क्षमाताई भाटेंनी मध्ये एक कार्यक्रम केला होता आणि तोही खूप गाजला. म्हणजे सगळेजण मीरेवरती अनेक चित्रपट निघालेले आहेत, मीरेची काव्य गाणी म्हणून अनेक चित्रपटांमधनं वापरली गेलेली आहेत, आणि सगळेजण मीरेची काव्य करत असतात. आणि मला ह्याच्यामध्ये थोडंसं असं वाटतंय की 12व्या शतकातले आपले ज्ञानोबा माऊली त्यांच्या विराण्या आणि मीरेची ही जी विरह गीतं आहेत म्हणजे विरह काव्य आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी साधर्म्य आहेत, किंवा एकनाथांची भारुडं किंवा भारुडं म्हणण्यापेक्षा गवळणी ही त्या दधिको नाव विसर गई वाला हरिलो हरिलो बोले असं म्हणते ती, किंवा तेच नाथांच्या त्या गवळणीमध्ये ते म्हणतात की कोणे एक बुलली नारी विकित्या गोरस ह्या म्हणे हरी.
तर अशी ही सगळी साधर्म्य असलेली आहेत. आणि जे तौलनिक अभ्यास म्हटलं मी, त्याच्यामध्ये म्हणजे तौलनिक उदाहरणं काही मिरेने दिलेली आहेत. तर त्याच्यामधलं एक उदाहरण म्हणून मी सांगते की जल से पतला कौन है, कौन भूमी से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. तर याची उत्तर म्हणजे जल से पतला ज्ञान है, भूमी से भारी पाप है, और अगन से क्रोध, अगन से तेज है, और कलंक काजल से काली. असं तिन्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर अशी ही तौलनिक उदाहरणं तिने दिलेली आहेत. काही द्वर्ती भाव आहेत की मगाशी म्हटलं तसं की रंग दे चुनरिया सारखं काव्य आहे की ज्याच्यामध्ये खरंच ती रंग दे चुनरिया म्हणजे माझी चुनरी ही नाही, तर माझं हे शरीर म्हणजे मी तुझ्या पुढे समर्पित झालेली आहे. तर तू आपण एकमेकांचे जे अद्वैत साधायचे ते म्हणजे रंग दे चुनरिया, असा त्याचा दुसरा आध्यात्मिक अर्थ होतो आणि एक व्यवहारिक अर्थ होतो. तर अशी सगळी मीरेची काव्य असल्यामुळे ती आपल्याला भुरळ घालतात. जसं एक तेही आहे, धरती रूप नवा नवा धरिया, इंद्र मिलन रे काज. तर म्हणजे ती धरती म्हणजे मी आहे आणि तुझ्या भेटीमुळे मी ग्रीन, म्हणजे धरती जशी हिरवी होते पावसाने तशी मी तुला भेटून झालीये. बरोबर. असे बरेचसे म्हणजे आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा खूप म्हणजे 1 तास आपल्याला खूपच कमी पडेल ते सगळं सांगायला. बरोबर. हो. आणि मला असं नक्की वाटतं की ही सगळी काव्य संपदा मीरेची किंवा मीरेची कृष्ण भक्ती, मीरेचं प्रेम, की लव्ह इज नथिंग बट काय म्हणायचं पण की तेच युनिव्हर्सल. तर प्रेमानेच आपल्याला सगळ्यांना जिंकता येतं आणि ते मीरेकडे इतकं ओतप्रोत भरलेलं होतं कृष्णासाठीचं म्हणा. म्हणून म्हणजे जरी आधी तिचे जे घरातले लोक, आपण मगाशी तिचा जीवन प्रवास बघितला, तर ते सगळे नंतर तिला वॉरच असतात की तिच्यापाशीच जे येतात सगळेजण. तर म्हणून मला असं वाटतं की ही मीरेने तिची काव्य रचून चारी मुक्ती तिने साधलेल्या आहेत. कशात? तर मथुरा, वृंदावन आणि ह्या ब्रजभूमीमध्ये राहून तिने सलोकताच मिळवलेली आहे. कृष्णाच्या मूर्तीचं गुणगान सारखं करून तिने काय म्हणायचं आपण त्याला स्वरूपता मिळालेली आहे तिला, किंवा ती सतत कृष्णाची मूर्ती तिच्या जवळ असल्यामुळे तिला समीपता मिळालेली आहे. आणि शेवटी त्या गिरधर गोपाळानेच तिला स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आहे म्हणून तिला सायुज्य मुक्ती मिळालेली आहे. असे चारही मुक्त्या मीरेला मिळालेल्या तिला मिळालेल्या आहे. वा वा, सुंदर. मला तर ते पद वाचून असं वाटतं ज्योतिताई की जसे विंदादीन महाराज स्वतः नर्तक होते आणि मग त्या नृत्याच्या दृष्टिकोनातून ते लिहायचे म्हणून त्या खूप नृत्यात घेतल्या गेल्या. तसंच कुठेतरी न कळत ते मीरे बरोबरही झालेलं आहे की ती नृत्यांगना नव्हती पण तरी तिचे बरेचसे पद असे वाटतात जसे की एका नृत्यांगनेनेच लिहिलेले आहे त्या पर्टिक्युलर नायिका किंवा रसचा विचार करून. असंही आपल्याला ते वाचन करताना लक्षात येतं. आणि कोणी हल्ली थोडासा निगेटिव्ह भाग बोलायचा झाला तर मीरा कहे प्रभू गिरीधर नागर करून आपल्याही काही रचना, स्वतःच्याही रचना. हो, हे खूप आधीपासून मी पण ऐकत आले की मीरा कहे प्रभू गिरीधर नागर ही एक ओळ टाकून लोक स्वतःच्याही हरकत नाही असं माझं अगदी प्रांजळ मत आहे. आणि मीरेवरती रचना केलेल्या आहेत अनेक जणांनी आपल्याला. त्या ओळीमुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत असेल. मंगेश पाडगावकरांनी मीरेचं मीरा, कबीर आणि सूरदास असं त्यांचं भाषांतरित केलेली काही रचना आहेत, म्हणजे पुस्तकं आहेत की त्याच्यामध्ये जशीच्या तशी त्यांनी ती मराठीमध्ये केलेली आहेत. किंवा मीरेचे कंकण, आरती प्रभूंचं गाणं माहिती असेल, भक्तीचे दर्पण. तर अशा प्रकारच्या काही रचना मीरेवरतीच केल्या गेलेल्या आहेत की सगळ्यांच्या मध्ये ठासून भरलेली आहे आणि त्यामुळे तिचं इतकं गुणगान होतंय आणि ते नक्कीच चांगलं आहे, ग्राह्य आहे. हा विषय सगळ्यांना इतका आवडतोय की आम्हाला जे काही प्रश्न आलेत त्याच्यामधून मला एक प्रश्न इथे घ्यावाच लागणार आहे की तुम्ही दोघं एवढं सुंदर बोलताय मीरेबद्दल की आम्हाला असं वाटतं हा 1-1.5 तास आम्हाला पुरणारच नाहीये. सो आम्हाला असा प्रश्न आलाय जो आम्ही तुम्हाला दोघांनाही विचारू इच्छितो की टीनाताई, तुमच्या संशोधनाचं हे जे पुस्तक असेल ते तुम्ही छापणार आहात का आणि ते आमच्यापर्यंत पोहोचू शकेल का? आणि ज्योतिताई, तुमचा असा काही विचार आहे का? म्हणजे तुम्ही हे बोलतानाच आम्हाला जाणवते की किती गोष्टी आम्ही सुटणार आहेत आमच्याकडून कदाचित. तर जसं आपण आता हा प्रश्न जो होता की त्या सर्वसंग परित्यागाकडे कशा वळल्या, हा आपण कुठेतरी फर्स्ट क्वेश्चन मध्येच कव्हर केला, पण त्याच्यावरती तुम्ही खूप बोलू शकता हे मला स्वतःला माहितीये कारण आपण हे बोललो होतो त्या दिवशी.
तर मला हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्या दोघींकडूनही की आम्हाला असं काही लिखित स्वरूपात आमच्या कथक नृत्यांगना वर्गाकडे येऊ शकतं का, येऊ घातलंय का राधे? मी खरं सांगू तर मी ते काम ना थोडंसं लेटर एज साठी ठेवलंय. आत्ता जोपर्यंत यंग आहे, हातापायात शक्ती आहे, तोपर्यंत जास्त लक्ष परफॉर्मिंग मध्ये घालतीये, सो दॅट नवीन कोरिओग्राफीज क्रिएट करणं, नवीन कॉन्सेप्टवर काम करणं, हे जास्त म्हणजे माझ्या आता सध्या लक्षात मी घेतेय. आणि रायटिंग अ बुक इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि खूपच त्याच्या मागे गोष्टी असतात. तर मला असं वाटतं अजून जरा 10, 12, 15 वर्ष परिपक्वता आली आणि जेव्हा मग हातपाय थकतील थोडे, तेव्हा मग कुठेतरी आय विल टेक इट ॲज अ प्रायोरिटी इन माय लाईफ टू राईट. पण नक्कीच मी माझ्या या जीवन काळात माझी इच्छा आहे की हे सगळं मी फक्त लेखनातूनच नाही तर एक सीडी पण मी काढेन, ज्याच्यामध्ये सगळ्या नायिकांवर आधारित गीत, झुला गीत, सगळ्या रसांवर आधारित गीत सगळं मी पब्लिश करू इच्छित आहे, ज्याच्यामुळे पुढच्या जनरेशन्स ऑफ कथक डान्सर्सला त्या यूज करता येतील आणि आपलं कथकचं बेसिकली अभिनय पक्ष हे समृद्ध होईल. नक्कीच नक्कीच. आणि ज्योतिताई तुमच्याकडूनही जाणून घ्यायला आवडेल, पण तत्पूर्वी टीनाताई तुम्हाला हे आम्हाला सांगायला आवडेल की ह्या प्रश्न विचारणाऱ्या कथक नृत्यांगना जर माझ्याच वयाच्या असतील तर त्या हे नक्की कंप्लेंट करू शकतील की मग टीनाताई तोपर्यंत आमचे पण हातपाय चालेनासे झालेले असतील. मग तोपर्यंत आपण असं करूया की अधूनमधून आपण वर्कशॉप करूया एखादा दुसरा, आणि त्या वर्कशॉप मधून नायिकांवर आधारित किंवा रसांवर आधारित रचना आपण शेअर करूया एक दुसऱ्यांशी, आणि मग नंतर पुढचा विचार करू. अगदी मनातलं बोललीस की ना, कारण माझा लिखाण हा काही माझा प्रांत नाहीये, त्यामुळे मी नाच करू शकते, अभिनयाचं काही दाखवू तेच शकते. मला वाटतं की आता तसंही व्हर्च्युअल वर्कशॉपचा फार पद्धत आहेच आहे, त्यामुळे आपण एक व्हर्च्युअल वर्कशॉप करूया, त्याच्यात आपण काही गोष्टी शिकून घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. दुधाची तहान कागदावर भागवतात त्याप्रमाणे आम्ही ह्या कल्पनेला हो म्हणू, पण आम्हाला तरी सुद्धा लिखाण आवडेल, कारण त्याचा विचार तसा व्हायला हवा, साहित्याचा विचार. पण आम्हाला वर्कशॉप सुद्धा खूप आवडतील. मी ही कल्पना नक्की गुरुजनांपाशी पोहोचवेन आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं घडवण्याचा आपण प्रयत्न करू. मला ज्योतिताई, एक गोष्ट तुम्हाला अजून दाखवायची आहे. परवा ज्योतिताई ज्या बंडखोरी बद्दल बोलत होत्या, आध्यात्मिक, तर माझ्या थिसिसवर मी हे पिक्चर लावलंय. अच्छा. आणि ह्याच्यावर माझे जे गाईड होते, माझे जे एक्झामिनर होते वायवा घ्यायला आलेले, त्यांनी खूप ऑब्जेक्शन घेतलं की तू हे असा कसा फोटो तुझ्या थिसिसवर टाकला आणि तिची ओढणी कुठे चालली आहे आणि पोट दिसतंय, आणि म्हणजे तू डायल्यूट केलंस शास्त्रीय नृत्याला वगैरे वगैरे. आणि त्याच्यावर म्हणजे माझा वायवा एकीचकडे राहिला आणि ह्याच्यावरच आम्ही पहिली 15 मिनिटं वादविवाद करत होतो. तर मग मी त्यांना सांगितलं की कुठेतरी मला ते टच होतं की ती अशी होती, अशी मीरा माझ्या डोळ्यासमोर येते की तिला काही पर्वा नव्हती की माझी ओढणी चाललीये का काय चाललंय, बिकॉज तिचं मन पूर्ण त्या भक्तीत रमलेलं होतं. लोकलाज सबत त्याजी आहे ती म्हणतीये स्वतः, तर मग का नाही मी एक स्टेप पुढे जाऊन त्याला घेऊ शकते. तर त्याच्यावर आमचा खूप वादविवाद झाला आणि मी घाबरले की आता मला रिजेक्ट करतात की काय आणि परत वायवा करावा लागतो की काय, पण ते देवाच्या कृपेने झालं सगळं. बरोबर, चालेल. मी जसं की नृत्य लिखाणाचं माझ्याकडे काही काम नाहीये. मी गांधर्व महाविद्यालयाच्या पुस्तक समितीवरती होते आणि जे लिखाण केलं ते अजून तरी माझी ती प्रतिभा जागृत झालेली नाही. कदाचित एक 2-4 वर्षांनी होईलही, आपण असं काही म्हणू शकत नाही, कारण आता सगळीकडे इतके सगळे लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कवितांवरती अभिनय करतायत. त्यामुळे मला पण तेही एक सांगायला आवडेल की मीरेच्या अशा काही काव्यरचना आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रोजमध्ये पण करू शकतो. म्हणजे मी करते ती एक बन्सी तू कवन गुमान करे, अपने तन पे छेद पराये पहुंची हरी अदर पे. मग ती तिला म्हणते राधेला, तू तो बाला है बिछरी, तू क्या जाने ये सब, असं ती म्हणते. मग ती राधा म्हणते, तू तो बनकी लकडी, जात पात तोरी मैं जानू, तू तो बनकी रकडी. मग अशा वेळेला मीरा काय म्हणते की राधा आणि बन्सी तुम्ही दोघी जणी बसा भांडत, मीरा के प्रभू गिरीधर नागर, बन्सी राधा क्यों जगरी, असं करून दोघांचं भांडण आहे आणि तिसऱ्याचा लाभ येतो. तर अशा तऱ्हेची ज्या कविता आहेत त्या कविता मला वाटतं म्हणजे मीरेची जी काव्य आहेत ती कविता म्हणूनही सादर करता येऊ शकतात आणि ते आम्ही केलेले आहेत.
तर अशी काव्य शोधून काढायची आणि त्याचा कविता एक संग्रह सादर करायचा किंवा तो संग्रह आणायचा. भले त्याच्यात काही मोजक्याच असतील, पण असा हा संग्रह करण्याचा माझा नक्की विचार आहे. माझा लेखनाचा प्रवास सुरू झालाय. म्हणजे आता या लॉकडाऊन मध्ये मी 10 दशावतारांवर 10 कवित्त लिहिले लमछड. अरे वा. त्याच्यात पूर्ण कथा इन्क्लूड होते अशी. आणि माझा जो एक नवरस म्हणून रसनायिका म्हणून प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये मी बरेचसे काव्य आणि गाणी, कारण मला अप्रोप्रिएट मिळाले नाही म्हणून मी स्वतः लिहिलेली आहेत. पण अजून मला असं वाटतं पुस्तक लिहिण्या एवढी परिपक्वता अजून यायची आहे. म्हणजे आय एम वेटिंग फॉर द राईट टाइम. बरं, मला वाटतं एक माझी भैरवी आहे तुम्ही श्रद्धाला दिले की माई सावरे रंगराची जसराजींची आहे ती बंदिश त्यांनी गायलेली आहे. म्हणजे तर ती आपण बघू. नक्कीच. खरं तर थांबावंसं वाटत नाहीये, पण तरी ज्याची सुरुवात असते त्याचा शेवट हा गोड करण्यासाठी आपल्याला पुन्हा नवीन सुरुवातीसाठी तिथे थांबावं लागतं. आत्ताच आपण पाहिलं की साहित्याच्या भाषेची बंधनं कधीच कथक नृत्यासाठी अडसर ठरली नाहीत. त्या साहित्याचा, मग ते हिंदी असो, संस्कृत असो किंवा ब्रज असो, त्या परिस्थितीत त्या काळात उलट त्या भाषेतील साहित्याने कथकचा गाभा अधिक खोल केला हे नक्की. आजची कथक परंपराही यापासून अभिन्न नाही. मेरे तो गिरीधर गोपाल हे भजन भावपूर्ण गात अंतःकरणातून भगवंताला साथ घातल्यावर प्रत्यक्ष श्रीकृष्णही ज्यांच्यासाठी धावून यायचा, ज्यांच्या आर्ततेमुळे श्रीकृष्णाची वेणूही सुगंधित झाली, अशा या संत मीराबाई. आज त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून असंच जाणवतंय की खरं कथक मधील भावविश्व तेव्हाच प्रभावीपणे समोर येऊ शकेल जेव्हा प्रत्येक कलाकार साहित्यातील भाव आपल्या अभिनयातून समर्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करेल. जर साहित्य आणि कथक नृत्यांगनेचा त्यावरचा आविष्कार यांची वाटचाल परस्पर पूरक आणि पोषक झाली नाही तर त्या सादरीकरणाचा परिणाम उणा भासण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पण जर तो समसमा संयोग जुळला तर मात्र ते सादरीकरण बहरेल आणि त्याच्या कळसाला पोहोचेल हे नक्की. वे प्रेम बन लिखते हैं कविता, वे प्रेम बन लिखते हैं कविता अपनी राधा को सोचकर, मैं मीरा बन उन्हें ही गुनगुना लेती हूँ अपना कान्हा समझकर. आज याच टप्प्यावर आजच्या या अभ्यासपूर्ण विषयाची सांगता करूया. आजच्या या विषयाला मंजरियन्स, मंजरी नृत्य कला मंदिर, वैशाली ताई आणि त्यांचे सगळे डेडिकेटेड टॅलेंटेड स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ज्योती ताई, तुमच्याकडूनही मला खूप काही नवीन गोष्टी कळल्या आणि खूप मजा आली या चर्चा सत्रात. मला पण खूप मजा आली. एकमेकांना ज्ञानार्जन झालेलं आहे आज, त्यामुळे आपलं थोडं ज्ञान वाढलेलं आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या दोघांकडूनही येऊ घातलेल्या वर्कशॉप साठीच आश्वासन घेतच आम्ही आज इकडे थांबण्याचं वचन देतोय. आजच्या या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने आमच्या समोर अलगद उलगडणाऱ्या आजच्या या पॅनलिस्टचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. या उपक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्या मंजिरियन्स म्हणजेच नृत्यालंकार श्रद्धा भिडे, नृत्यालंकार अमृता साळवी, नृत्यालंकार प्रिया जळगावकर यांचेही मी मनापासून आभार मानते. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने
हितगुज कलेशी या मासिक उपक्रमातून आजच्या सारखेच असे अनेक अभ्यासू विषय घेऊन भेटतच राहू. पुन्हा एकदा मान्यवरांचं तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानन आज इथे स्वल्पविराम घेते. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जीते रहो, रियाज करते रहो, साहित्य में काम करते रहो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू.